नमस्कार, रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सांबर। त्यासाठी भोपळा चिरून घेतलेला आहे, 2 कांदे, 2 टोमॅटो आहेत, चिंच आहे, तुरीची डाळ आहे आणि मुगाची डाळ आहे। आपल्या अंदाजाप्रमाणेच डाळीचं प्रमाण घ्यायचं आहे। हे बघा, गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यात 1 ते 2 तांब्या पाणी ओतायचं आहे। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने, ती घालायची। कांदा, टोमॅटो, चिंच, हळद, आणि मीठ। हे सर्व एकत्र करून हे 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, सांबार बनवण्यासाठी डाळ भोपळा शिजलेला आहे। त्याच्यात मिरची पावडर घालायची, 1 ते 1.5 चमचा सांबार मसाला घालायचा आहे। हे बघा, तेल गरम झालेलं आहे, त्यात मोहरी घालायची, 1 चमचा जिरे घालायचे, लाल मिरची, कढीपत्ता। हे बघा, फोडणी छान भाजलेली आहे। आता हे मसाला टाकलेला हे आपण असंच घेऊन फोडणीत घालायचा आहे। असं करून सर्व मिश्रण टाकायचं। हे बघा, ह्यात आता आपल्या आवश्यकतेनुसार पाणी ओतायचं आहे। हे बघा, आता मीठ चवीनुसार घालायचं आहे। अगोदर पण घातलेलं होतं। साखर 2 ते 3 चमचे घालायचे। गूळ जरी घातला तरी चालेल। 5 ते 6 मिनिटं चांगल्या मोठ्या गॅसवरती आपल्याला सांबार उकळून घ्यायचं आहे। हे बघा, किती छान सांबार झालेला आहे। हे बघा, सांबार छान झालेला आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। हे बघा, टेस्टला एकदम हॉटेलसारखी टेस्ट असते। तुम्ही पण नक्की बनवा। थँक्यू, धन्यवाद।